अरे पांडू, किती दिवसांनी बघतोय तुला. कधी सुटला? आम्हाला सांगायचं तरी. घ्यायला लागतो तुला. हे बारक्या, 2 रस घे रे. हॅलो गण्या, कुठे आहे तू? अरे पांडू सुटून आलाय. आपल्याला त्याला भेटायला जायचंय. हो हो, मी आलोच लगेच. काय नाही, माझा अख्खा दिवस ह्यातच जातो. काय सारखं दिवसभर कामं करा, नीट चाल ना. आणि त्यात ह्याला स्कूलमधून आणा, ह्याचा टिफिन बनवा. जाऊ दे, ठीक आहे, चांगलं चालू आहे. पांडू, 2 वाजल्यात. जेवून घेऊ, चल. हा या हात धुवून, चल. डबं काढ, हात धुवून आला. चला, डबं काढतो मी. परत तेच. यायला या बायकोचं काय करावं कळत नाही, आणि त्या मोबाईलचं पण काय करावं कळत नाही. याड लागलं ह्या बायकोला. उपाशी मारायचं एक दिवशी मला. हॅलो, काय ग, तुला समजत नाही का? परत तेच गोष्टी करते. आज फक्त चपाती दिली, भाजी कोण तुझा बाप येऊन देणार का? अहो सॉरी, मोबाईलच्या हातात विसरूनच गेलो. काय सॉरी? तुझा मोबाईल घाल चुलीत तिकडं. कधी चपाती देते तर कधी भाजी देते. तुझी रोजचीच नाटके चालू आहेत. अहो खरंच सॉरी. हे सगळं ना त्या मोबाईलमुळे होतं. याड लागले तुला मोबाईलचं. नवऱ्याला उपाशी मारतील एक दिवशी. अगं भवानी, त्या मोबाईल मधलं डोकं बाहेर काढ आधी. आता काय झालं? पोरग नापास झालं तुझ्या पायी. माझ्या बाई, मी काय केलं आता? मोबाईलचा नाद लावला ना. शाळेतनं फोन आलता कृष्णाच्या. पोरग एका पण विषयामध्ये पास नाही झालं. सगळं विषय फेल झाले त्याचं. आता ह्यात पण माझी चुकी. तुझीच चुकी. या पोराला नाद लावलाय मोबाईल बघायचा. प्रत्येक गोष्ट करते, तुमचं बघते, त्याचं बघते, सगळं घरातलं काम करते, त्याचा अभ्यास घेते. अजून काय करू? अगं तू बायको का भिताड आहे? हे तुझं कामच आहे करणं. मग ह्याच्या पायी तू काय पोराला मोबाईल देणार का?
घेतो 5 मिनिटं, त्यात काय बिघडलं? घेतो 5 मिनिटं, 2 तास तू बघती, 3 तास ती बघतो, दिवस ह्याच्यात घालवतो. अभ्यासाकडे ध्यान कोण द्यायचा? पोराचा अभ्यास घेत का मोबाईलच देत बसती तू? काही झालं की उठ सूट मोबाईल आणि मी. अगं त्या मोबाईल मुळेच वाटवं झालंय तुझं पण माझं पण. बायको करूनच चूक झाली माझी तुला. तसलं रागवण्याची नाटकी करू जाऊ नको. आणि मोबाईल आजपासून वापरता बंद करा, फोडून टाकेल तुझा मोबाईल. अहो खरंच माझी काही चुकी नाहीये. मला कळलंच नाही कधी त्याने हात सोडला आणि कधी निघून गेला. अगं झोप काढत होती का तू? मोबाईलच्या रड्यात पोरगं घालवलं. अहो मला कळतंय तुम्हाला राग आलाय, पण तुमच्या एवढंच माझं पण लेकरं होतं किती. हे बघ, त्या मोबाईल पाहिले वाटवळ झाले. आज माझं पोरग या जगात नाही, फक्त तुझ्यामुळं, त्या मोबाईलमुळं. जाळ केला त्या मोबाईलचं तुझं. मला तू नकोय. अहो एकदा ऐका की. मला तुझं काय ऐकायचं नाही. मला तू नकोस. अहो असं कसं बोलताय तुम्ही? कसं बोलू मग? सर काळजाचा तुकडा कर. मला माहितीये माझं चुकलंय, पण मी तुम्हाला कुठं जाऊन येणार नाहीये. नाही, मला तुझ्या सगळं संसारात नाही करायचं. अहो असं कसं बोलताय? एकदा बसून तरी बोलूया. तू माझा रस्ता अडवू नको. तू सांगितलं, तुला सांगतोय, माझा रस्ता अडवू नको. संगे, हे संगे, हॅलो पोलीस स्टेशन. ऑर्डर ऑर्डर. हे कोर्ट पांडू जाधव याला आपली पत्नी संगीता जाधव हिच्या हत्ये प्रकरणी दोषी मानून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावत आहे. जज साहेब, मी माझ्या पत्नीच्या हत्येचा दोषी आहे. मला आजीवन कारावास नको. मला फाशी द्या जज साहेब, मला फाशी द्या. आता मला जगण्यात काही अर्थ नाही, कारण आता माझा मुलगा आणि माझी पत्नी या जगात नाही. त्यामुळे मला फाशी द्या. जगून माझा काय उपयोग.
उपयोग नाही जज साहेब, मला फाशी द्या, मला फाशी द्या. हॅलो अक्षय, अक्षय बाळा बोल, बोल बाळा. हॅलो बोल अक्षय. हॅलो